सह्याद्री या नावातच आपल्याला निसर्ग व इतिहास पाहायला मिळतो. तसेच सह्याद्रीत वसलेला हा एक गिरिदुर्ग ज्याला ज्वेल्स ऑफ सह्याद्री असेही म्हटले जाते, म्हणजेच रतनगड. या गडावर नैसर्गिक शिलाशिखर देखील आहे, ज्याला सुईचा डोळा किंवा नेदे असेही म्हटले जाते. या गडावरती हनुमान, गणेश, कोकण आणि त्र्यंबक असे 4 दरवाजे देखील आहेत. या गडाच्या माथ्यावरून शेजारील अलंग, कुलंग, मदनगड व हरिश्चंद्रगड पट्टा सहज दिसतात. रत्नाबाई तांदळे यांच्या नावावरून या गडाला नाव देण्यात आले. रत्नाबाई, कळसुबाई आणि कात्राबाई या 3 बहिणींपैकी ती एक बहीण होती. गडावरील गुहेत आई रत्नादेवी यांचे मंदिर देखील आहे. गडाचा इतिहास पाहायला गेला तर इसवी सन 1360 हा गड महादेव कोळी नायकांकडे होता. इसवी सन 1490 मलिक अहमद याने हा गड जिंकला. पुढे माहुलींच्या तहात हा किल्ला मोगलांना स्वाधीन करण्यात आला. इसवी सन 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत व महादेव कोळी यांच्या सहाय्याने गड पुन्हा स्वराज्यात घेतला. तर नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं तुम्ही इंट्रोमध्ये बघितलाच असाल, आता आपण कुठे निघालो आहे. तर माझ्यासोबत आहे अवनीश आणि रोहित. तर आता आम्ही रतनगडसाठी निघालेलो आहेत आणि व्लॉग संपूर्ण बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. संध्याकाळचे 6 झालेत आणि आता आम्ही कसारा घाट क्रॉस केला आहे. अजून आम्हाला 30 किलोमीटर पुढे जायचं आहे आणि खूप थंडी वाजली. माझ्यासोबत आहे रोहित आणि एक जण आहे. रात्रीचे 7 वाजले आहेत आणि आता आम्ही जरा इथे चहा पिण्यासाठी म्हणून थांबलेलो. आता इथून आम्ही परत निघतो. इथे आमच्या बाईक्स आहेत, पल्सर आहे आणि माझी हा रे काय चेंज कसं केलं तो? चेंज कसं केला? क्लिक केलं माझीच बाईक. आता इथून आम्ही अजून 20 किलोमीटर मग आम्ही रतनवाडीच्या बेस विलेजच्या इथे पोहोचू आणि मग तिकडून आम्ही वर चढायला घेणार आज रात्री स्ट्रेट. आता आम्ही रतनवाडीच्या एंट्रन्सवरती आलो. बाईक इथे दिलं तिकीट वगैरे, ते काहीतरी आहे काढायचं. माहीत आहे खूप थंडी आहे, हात एकदम हे होत आहे थंडीने. आता आम्ही रतनवाडीमधून आतमध्ये जातो आहे, तिकडून मग ट्रेक सुरू करू. तर आता आम्ही आलो रतनगडच्या पायथ्याशी. आता वाजलेत 9:30 आणि आता आम्ही गड चढायला घेतो आहे. भाईंना गड आत्ताच चढायचं. गावचे पण म्हणतायत की थोड्या टायमाने चढा. गावचे लोक विचारतात तुम्हाला रस्ता माहिती आहे का? आता आम्हाला तर रस्ता नाही माहिती आहे, पण संपवणार आहे आम्हाला रस्ता माहिती आहे. आणि ती इतकी बेकार थंडी वाजते ना, मी आपल्याला 3 कपडे हे वाज पहिला. खूप बेकार थंडी. सावधान काढलेले पुढे. आणि आम्हाला आमच्यासोबत जाता अजून एक मित्र भेटला. अरे कुठे गेला? अरे गायब झाला. हां तो बघा, कुत्रा आहे एक. आता वरती ट्रेक चढणार होतो, पण आता परत एक गावाला भेटला. तो पण बोलतोय की रात्रीच्या वर चढू नका, प्राणी आहेत ते त्यांचं ऐकून मग आता आम्ही वर नाही चढायचं. मग ते एक असं काय शेड टाईप भेटलं आहे, तर तिथे आता आम्ही आमचा टेंट लावतो आहे आणि टेंट लावून आज इथेच झोपू आणि मग सकाळी लवकर पहाटे उठून मग आम्ही वरती ट्रेक करायला घेऊ. तर आता आम्ही ते टेंट बांधलं आहे. आता रात्रीपर्यंत आम्ही इथेच बसू आणि आम्ही 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही मग आता ट्रेक करायला सुरू करू. तर हा बघा आमचा टेंट तर लावला आहे. मस्त स्पेस पण खूप आहे, बघू शकता तुम्ही. सकाळचे 4 वाजले, खूप बेकार थंडी वाटते. आता आम्ही ट्रेक चढायला जातो आणि आमचा टेंट आता हा काय बंद करतो आम्ही. खूप बेकार थंडी असते बघा वातावरण. तर आता आम्ही ट्रेक करायला सुरू केलं आहे. हे बघा रतनगड. इकडे रस्त्याला समजत नाही.
कारण का काळोख खूप आहे आणि थंडी तर एकदम खतरनाक पडली आहे. त्याच्यामुळे समजू येत नाही. कुठे काय अजून चढून 10 मिनटं पण नाही झाली. हे बघा काय तोंड बघा त्याचं. अरे भाई एवढ्यात नाही पोहोचणार रे, पटपट जावं लागेल. अजून आत्ताच एवढूशा पण आपण वर नाही चढलो आहे. हे बघा इथे जरा रस्त्याच्या मध्येच थांबलं, जंगलातला रस्ता आहे. थोडी लाकडं घेतो आहे, पुढे जाऊन वरती गेल्यावरती आग लावायला येईल म्हणून. हे बघा खूप काळोख आहे. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. तर दाखवतो तुम्हाला इथे काय. हे बघा कारवीची फुलं जी लोकांनी लोणावळ्यामध्ये कारवी फुलली आहेत बोलून अफवा पसरवली होती. मला तर वाटतं ही कारवीचीच आहेत पूर्ण. ही बघा. अजून थोडंसं वरती आलं की आम्ही कडेलोट पॉईंटवरती पोचू. आणि तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो किती मस्त आहे. जसे जसे वर येतोय आता आम्हाला इथे शिड्या लागल्यात. हे बघा आम्ही आता पायऱ्या सोडून वरती आलोय. हे पण चढतायत आणि ह्या जुन्या पायऱ्या म्हणजे ज्या आधी महाराजांच्या काळातल्या. महाराजांच्या काळातल्या पायऱ्या. पायऱ्या कुठून आहेत? तुम्हीच बघा यार काय भारी व्ह्यू आहे. खूप भारी वाटते वर आल्यावरती. ह्या जर पायऱ्या सोडून तुम्ही वरती आलात तर तुम्हाला आई रत्नादेवीचं मंदिर दिसेल. मला दाखवतो. इथून पुढे मंदिर आहे. आता सध्या आम्ही वरती जातोय, त्यानंतर तुम्हाला मंदिर दाखवतो. वर आलात तर तुम्हाला हा एक दरवाजा दिसतो. आता मी तुम्हाला टकमक टोकाकडे घेऊन जातो. इथून जर तुम्ही सरळ खाली आलात त्या दरवाजापासून तुम्हाला इथे खाली टकमक टोक लागते. वर येऊन आता आम्ही ह्या पॉईंटच्या इथे टाक्याच्या अपोजिटला इथे जरा टेंट लावतो आहे. कारण का अजून खूप वेळ आहे. आम्ही इथून आता संध्याकाळी उतरायला घेणार आहे घर. त्यामुळे आम्ही जरा एक टेंट लावून आतमध्ये काहीतरी खायला आग लावून जरा खायला काहीतरी बनवतो. अरे लवडा बंद झाली काय करतोय. याची मॅगी उडाली आणि माझी मॅगी खराब करते. थांबा मी मॅगी खाऊन तुम्हाला दाखवतो. मला वाटतं बघा एवढी गरीब परिस्थिती आली बिचाऱ्यावरती. खाली पडलेलं खाणार आता. याला कोण बोललं नव्हतं मुळात मस्ती करायला. गप्पा मॅगी. अरे लाकूड पण खातोय काय. सर्व आवरून झालं. टेंट पॅक करून आता आणि जरा गड फिरतोय. नको नको शायनिंग मारू. मी गड बघत होतो. नाही काळात दिसणारच. तिथं मला माहिती आहे शायनिंग मारलं बरं